हॅलो गाईज, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी आली आहे ॲक्ट्रेकला, म्हणजे कॅन्सर सेंटर आहे एक मुंबईमध्ये, तिकडं. तर तुमच्यापैकी बऱ्यापैकी लोकांना माहीत असेल की मी ना मेडिकल डिव्हाइस इंडस्ट्रीमध्ये आहे जॉबला. तर त्याच्यामुळं माझं थोडंसं काम असतं इकडे डॉक्टरांना भेटणं वगैरे, कॅन्सर रिलेटेड काही डिव्हाइस आहेत ते आमचे. तर त्याच्यामुळं मला इकडे यावं लागतं साधारण महिन्यातून एकदा तरी. तर त्याच्यामुळे मी इकडं आले, बसली. मी तुम्हाला दाखवते कसं आहे एन्व्हायरमेंट. हे बघा, ह्या बिल्डिंग आहेत आणि हे नवी मुंबई खारघरमध्ये हे इन्स्टिट्यूट, ॲक्ट्रेक नाव आहे. पण हे मला ह्याची कुठली गोष्ट जास्त आवडती माहिती आहे का, की ह्याचं इन्फ्रास्ट्रक्चर, क्लीनलीनेस. म्हणजे मी ह्या बिल्डिंगमध्ये जाते, इतकं छान आहे ना. फ्रीमध्ये इलाज होतो लोकांचा, म्हणजे मला एक्झॅक्ट माहीत नाही पण बऱ्यापैकी जितकी माहिती आहे तितक्यानुसार की कमी खर्चामध्ये इलाज होतो. तर म्हणजे मला खूप चांगलं वाटलं की इतक्या कमी पैशामध्ये इतकं क्लीनलीनेस आणि सगळ्या गोष्टी हे लोक मेंटेन करतात. खूप सारे पेशंट असतात, कॅन्सर पेशंट. इकडं आलं ना की असं मन दुखतं, जरासं कसं तरी वाटतं. पण चालायचं. आता मी इकडचं काम केलं आहे, आता मी कॅब बुक करते, परत ऑफिसला निघूयात. मी उबर बुक केली आणि मी ना उबरमध्ये ऑटो बुक केले. जनरली मी इकडं येताना कॅब बुक करते, पण आज मी ऑटो बुक केली कारण ऑटोला 450 रुपये दाखवत होतं, कॅबला 550 रुपये दाखवत होतं. म्हटलं 100 रुपये वाचतात. आता मी इतक्या लांब ऑटोमध्ये बसून जाणार आहे. हम नाही सुधरेंगे, म्हणजे एखाद्याच्या चिंगूस, लहानपणापासून माणूस चिंगूस असला ना की किती कुठे बी चिंगूसपणा करतं. ह्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मी, वर्षा. लय चिंगूस आहे मी. तसं नाही काय, विषय असा आहे की कॅब भेटत नव्हती. कॅबला खूप जास्त वेळ लागत होता, त्याच्यामुळं मी ऑटो बुक केली. ऑटो लवकर येते. तर मग म्हटलं इथं बसण्यापेक्षा ऑटोनं जाऊयात. आता मग मी जाईल ऑटोनं. यार, माझ्यासोबत काय होतंय मला माहीत नाही. माझं ऑटोमॅटिकली ऑटो बुक होती. त्यांचे तेच ड्रायव्हर बघतायत, त्यांना कळत असेल हिला कुठं जायचं आहे. मग परत दुसरं येतं आहे, ते ॲक्सेप्ट करते, परत 2 मिनटं थांबते, परत ते निघून जातात. आता जाणं होतंय का नाही माझं, का मला इकडंच बसावं लागतंय काय माहीत. तर फायनली 5 रिक्षांनी नाही बोलल्यानंतर फायनली एक 6व्या रिक्षावाल्या काकांसोबत किंवा दादांसोबत बोलणं झालं आणि ते बोलले ओके येतो. तर ते येत आहेत आपल्याला 5 मिनटात. भगवानची आता देवाकडे एवढीच प्रार्थना की यावेत ते इथं. नाहीतर काय, माझं आज घरी जाणं अशक्य वाटतंय. ऑटो भेटली मला आणि आता ऑटोमध्ये बसले. आत्ता वाजलेत 2:30 आणि मी सकाळपासून फक्त एकदा नाश्ता करून घरातून निघालेली, तेवढंच. तर मग म्हटलं की काहीतरी चांगलं खावं म्हणून मी इकडून योगा बारचा हे घेतलं आहे, काय बोलतात, प्रोटीन बार. तसं आपण काय प्रोटीन बार कधी काही खात नाही, पण इकडं मला काय खावं वाटलं नाही दुसरं. मग म्हटलं जरा पॅकेज्ड घ्यावं म्हणून मी आता हे घेतलं आहे. मी आता ट्राय करतो कसं लागतं. कळलं नाही लागतंय कसं तरी, कळलं नाही अजून नक्की कसं लागतं. तर गाईच मी ना रिक्षानंच मग शेवटी फायनली मला रिक्षा भेटली. रिक्षानं मी घरी आले, ऑफिसला गेले. ऑफिसमध्ये परत थोडंसं काम केलं आणि ऑफिसवरून मी घरी आले. घरी आल्यानंतर आत्ता धनराजाने मी चाललो आहे थोडंसं बाहेर फिरायला. थोडंसं आमचं काम होतं, तर चला जाऊयात बाहेर. सॅडली आम्ही ज्या कामासाठी आलो होतो ते कामच आमचं झालं नाही. मग काय, धनराज बघा इकडं पेट्रोल टाकतोय. पेट्रोल पंपावरती आलो होतो आम्ही, गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं होतं. आता ते टाकतो आणि जातो माघारी. तर वर्षाची तब्येत बरोबर नाही आज, त्यामुळे तिला घेऊन आलो आहे चायनीज सूप प्यायला. त्याच्यामध्ये जरा आलं लसूण वगैरे असतं ना, मग जरा बरं वाटतं. वर्ष कसं वाटतं तुला? एक नंबर वाटतं. थोडंसं जरा सूप गार आहे, म्हणजे एवढं पण गार नाही आहे, मीडियम कोमट आहे. आम्हाला असं वाटलेलं की नाही का सूप कसं कशाला आराम वगैरे बसेल, कारण त्यात लसूण आणि आलं खूप जास्त असतं, पण त्यात नाही का आम्हाला कोमटच दिलं. पण ठीक आहे, असू दे, चालतं. असं पण काय पण बसतोय शेतकड्याचा बसतोय ना.
हा असं पण एकदम गरम तर आपण पितच नाही, थोडंसं फुकून फुकूनच पितो, तर आहे मापात आहे. आता ट्रिपल नूडल्स सांगितलं आम्ही, मला आवडत म्हणून. वर्षाला राईस आवडतो पण मला नूडल्स आवडतो, त्यामुळं ती माझं ऐकते. पण मी नाही खाणार नूडल्स आणि त्या अंड्याची पोळी, मी फक्त सूप पिणार आणि बास करणार. मला मी अंड्याची पोळी खाणार नाही, मी फक्त सूप पिणार आणि का? बास करणार. मी नूडल्स पण नाही खाणार. का मी म्हणलेलं बघा असे हाफ घे म्हणून, मला नाही खायचं. थोडंसं खाणार होतं. हां हां नाही मी खाऊ शकत म्हणून. खरंच नाही मला. थोडंसं खाऊन निवांत. आजारी अजून पडेल, त्यात किती ऑइल आणि किती हे असतं. होय, मग सूप काय, मी सूप नाही करत, सूप बंद करतोय. है ना? चला मग आता आम्ही आमचा डिनर चायनीज एन्जॉय करतो. आत्तापर्यंत तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.